वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व गणेश भक्तांना या श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि येणारा गणेशोत्सव, गौरी गणपती हे सगळे तुम्हाला सौख्यभरे, समाधानपूर्वक, आरोग्यदायी जावं ही श्रीचरणी प्रार्थना। हे जे गणपती बाप्पा आहेत हे लाल मातीपासून बनलेले आहेत आणि पर्यावरणपूरक म्हणू शकतो। त्याचबरोबर सगळी जी आरास दिसते ही आरास सगळी नैसर्गिक फुलं आणि पानं वापरून केलेली आहे, बघू शकता आपण। गणेशोत्सव किंवा आपले सण हे एक स्थानिक अर्थकारणाचा देखील भाग असतं आणि त्यामुळेच प्लास्टिकची किंवा इतर फुलं वापरण्यापेक्षा आपण नैसर्गिक फुलं, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सूर्यफूल आहे, भेरली म्हाडाची पानं आहेत, टिलँडसिया आहे, त्याच्यानंतर परत पाठीमागं सूर्यफूल वापरलं आहे। टिलँडसिया हे एक खूप सुंदर फुलं येणारं एक आपण म्हणू शकतो गवत टाईप आहे किंवा लिली टाईप आहे। परत इकडे भेरली म्हाडच डेकोरेशन केलेलं आहे। सूर्यफूल म्हणजे पिवळं रंग सूर्यफुलाचा आणि पानांचा हिरवा रंग हे खूप सुंदर दिसतं। त्याचबरोबर फळांची आरास देखील केलेली आहे। इथे जर पुढे बघितलं तर काही फ्लॉवर प्लेट्स आपण ठेवल्या, ज्याच्यामध्ये गुलाब आणि पिवळी शेवंती ह्याचं अट्रॅक्टिव्ह असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे। त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या आणि परत शेवंतीची अजून एक दुसरी फ्लॉवर प्लेट आहे आणि तिसरी परत तशीच एक फ्लॉवर प्लेट ठेवलेली आहे। मोठ्या गणपती बाप्पांबरोबर तुम्हाला इथे एक छोटेसे गोमय गणपती बाप्पा दिसतील, जी मुख्य मूर्ती आहे ती विसर्जित न करता आपण ही छोटी मूर्ती विसर्जित करणार आहोत। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व व्ह्युअर्सना एक विनंती आहे, आपण गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक घरी विसर्जन करणारी आणलीच असेल, पण त्याचबरोबर येणाऱ्या गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये देखील आपले सगळं डेकोरेशन किंवा आरास ही नैसर्गिक फळं आणि फुलं वापरून करावी, जेणेकरून पर्यावरण आणि आपले सण उत्सव हे दोन्ही जपता येतील। हा छोटासा आमचा गोमय गणेशा तो देखील विसर्जन केला जाणार आहे मुख्य मूर्तीच्या ऐवजी। त्यामुळे परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की येणारे आपले सण आणि संस्कृती आपण पर्यावरण आणि आपले संस्कृती जपत नक्की करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण। व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर शेअर करायला नक्की विसरू नका।